नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये. आज आपण सूर्यनमस्कार कसे योग्य पद्धतीने करायचे याचा व्हिडिओ बनवतोय. सूर्यनमस्कार आपण सगळेच करतो. सर्वांग सुंदर असा हा व्यायाम आहे. 12 आसनांचा सगळ्या बाजूने शरीराची हालचाल होईल असे हे सुंदर आसन साखळी आहे. आणि ही आसन साखळी आपण खूप आपल्या रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये वापरतो. वजन कमी करण्यासाठी सुद्धा सूर्यनमस्कार कॅलरीज बर्न करायलाही मदत करतात. मेडिटेशन, प्राणायाम आणि 12 आसनांचा सुंदर संच असणारा हा सूर्यनमस्काराचा अभ्यास आपण करतो. मात्र अयोग्य पद्धतीने ज्यावेळेस तो होतो त्यावेळेला शरीराला दुखापत होते आणि आपल्याला सूर्यनमस्काराचे जे फायदे मिळवायचे आहेत ते मिळत नाहीत. म्हणून या महत्वाच्या गोष्टीवर जो सूर्यनमस्कार आपल्या डेली योगाभ्यासातला भाग आहे तो चुकीच्या पद्धतीने करू नये आणि जास्तीत जास्त शरीराला त्याचे फायदे मिळावे, दुखापत न होता त्याचे आपल्याला आरोग्यासाठी फायदे मिळावेत म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटी मी छानशी माहिती सुद्धा ठेवलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला, तुम्ही तयार आहात का? आपण सूर्यनमस्कार योग्य पद्धतीने कसे करायचे ते आज बघूया. सूर्यनमस्कार हे कोणी करू नये याची लिस्ट मी स्क्रीनवर देत आहे. त्यांनी सूर्यनमस्कार करू नये आणि काही ज्यांना सांधिवात तीव्र असेल किंवा कमरेचे दुखणे असेल अशा लोकांनीही काळजीपूर्वक सूर्यनमस्कार घालणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. तर स्थितीत यायचंय. दोन्ही पाय घट्ट, छातीचा पिंजरा स्ट्रेच करा आणि मान सरळ. ही आहे योग्य स्थिती सूर्यनमस्कार सुरू करायची. आणि या ठिकाणी अजून एक आपण गोष्ट करू शकणार आहोत. आपला जो कमरेचा जे श्रोणी भाग आहे तो किंचित समोरच्या बाजूलाही घेऊ शकतो. ही आहे समस्थिती. ठीक आहे. तर ही चूक आपल्याला सुधारायची आहे की उभा राहताना आपल्याला पाठीत वाक काढून उभं राहायचं नाहीये किंवा पाय हे एकीकडे जास्त वजन दुसरीकडे कमी असंही आपल्याला प्रॉपर सूर्यनमस्कार म्हणजे मेडिटेशन आहे आणि आपल्याला योग्य अशा समस्थितीपासून सूर्यनमस्कार सुरू करायचे. तर या ठिकाणी ही आहे समस्थिती. नंतर आहे प्रार्थना मुद्रा. दोन्ही हात हे हृदय चक्राजवळ समोरच्या बाजूने ठेवायचे आहेत. या ठिकाणी तुमचे जे एल्बो असेल किंवा कोपर असेल ते बाहेरच्या बाजूने छानपैकी जमिनीला समांतर असेल आणि आपण सूर्य देवतेला या ठिकाणी नमस्काराने सूर्यनमस्काराची सुरुवात करतो. तर या ठिकाणी श्वास घ्यायचा आहे आणि एक चूक आपण करतो. मान ही खूप पाठीमागे घेण्याचा प्रयत्न करतो किंवा पाठीचा कणा शक्य होत नाही अजून वाकण्याचा प्रयत्न करतो. तर कृपया असं आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला शक्य होईल तेवढंच वाकायचंय. मान सुद्धा पाठीच्या कण्याबरोबर ठेवायची आहे अशा रीतीने. ठीक आहे. हे आहे हस्तोत्तानासन किंवा आणि मग नंतर श्वास सोडत आपण खाली येतो. या ठिकाणी हाताने आपण अंगठे पकडण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी तुम्ही किंचित तुमचे गुडघे वाकवू शकतात. खूप पहिल्याच दिवशी जमिनीकडे येण्याचा प्रयत्न करू नका. या ठिकाणी थोडंसं वाकायचंय. तुमची वरतून खाली येण्याची जी हालचाल आहे ही कमरेपासून होणार आहे. या ठिकाणी शोल्डर राऊंड किंवा खूप पाठीमागे घेऊ नका. पाठीचा कणा हा हळूहळू हात जमिनीकडे आणायचे. मान आणि डोकं तुमचं रिलॅक्स असेल आणि अशा रीतीने पादहस्तासन. ठीक आहे. नंतर शक्य नसेल तुमचे हात जमिनीकडे पोहोचणं तर एका पुस्तकावर किंवा एखादा ब्लॉक तुम्ही घेऊ शकता अशा रीतीने. ठीक आहे. आणि मान आणि डोकं हे रिलॅक्स ठेवायचे, शांत ठेवायचे, रिलॅक्स ठेवायचे.
आणि आता आपण उजव्या बाजूने सुरुवात करतोय. आता या ठिकाणी काय चूक होते की हा पाय एकतर खूप लांब घेतला जातो, नाही तर खूप जवळ घेतला जातो. तर आपल्याला योग्य ते डिस्टन्स या ठिकाणी ठेवायचं आहे. याला काय करायचंय की शक्य होईल हा आपला गुडघा जो आहे पायाच्या घोट्यापासून हा सरळ रेषेत पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण असं करतो, हे योग्य नाहीये. त्याने आपल्या गुडघ्यावर ताण पडणार आहे आणि पाय हा अशा रीतीने तुम्हाला पाठीमागच्या बाजूने ऍडजस्ट करायचा आणि पायाचा वरचा भाग जमिनीला स्पर्श करेल. या ठिकाणी सुद्धा संपूर्ण हात टेकत नसेल तर तुम्ही बोट किंवा पुस्तकही घेऊ शकता अशा रीतीने. ठीक आहे. ही आहे अश्वसंचलन. आता या ठिकाणी आपल्याला मान ही किंचित पाठीच्या कण्याच्या बरोबर सरळ ठेवायची आहे. लक्ष एका ठिकाणी ठेवायचं. ठीक आहे. आता डावा पाय आपण पाठीमागे घेऊया आणि आता आपण करणार आहोत दंडासन. दंडासनामध्ये तुमचा मनगट आणि तुमचा खांदा हा सरळ रेषेत पाहिजे. दोन्ही पाय एकमेकांना हिप जॉईंट पासून सरळ समांतर असते. शरीर हे जमिनीला समांतर अशा रीतीने. ठीक आहे. या ठिकाणी खूप वरती किंवा खूप खाली जायचं नाहीये, तर समांतर ठेवायचंय अशा रीतीने. ठीक आहे. आता पुढे दंडासनामधून आपल्याला अष्टांग स्थितीत जायचंय. या ठिकाणी बरेच जण काय करतात, डायरेक्ट सगळं शरीर खाली टाकून देतात आणि मग कोब्रा किंवा भुजंगासनामध्ये जातात. ते अयोग्य आहे. या ठिकाणी तुम्हाला स्टेप बाय स्टेप बाहेर खाली जायचंय. पहिल्यांदा तुमचे गुडघे टेकवायचे. ठीक आहे. नंतर छाती टेकवायची आणि जर तुम्हाला वाटत असेल मानेला त्रास होतोय किंवा मानेला प्रॉपर स्थिती शोधायची आहे योग्य, तर कपाळ सुद्धा तुम्ही जमिनीला टेकू शकता अशा रीतीने किंवा हनुवटी. ठीक आहे. ही आहे अष्टांग स्थिती. आपले जे कोपरे आहेत ते बाहेरच्या बाजूने न घेता शरीराकडे आतल्या बाजूने घ्यायचे. ठीक आहे. श्वास. आणि आता आपण भुजंगासनात येतोय. ठीक आहे. भुजंगासनात पायाचा वरचा भाग जमिनीला स्पर्श करेल. या ठिकाणी सुद्धा आपण शरीराला खूप खेचून पाठीच्या कण्याला एक्स्ट्रा ताण देतो. ठीक आहे. ते आपल्याला करायचं नाहीये. तुमच्या कुवतीनुसार हात हे जमिनीला दाबायचे आणि हळूहळू वर यायचे. ही योग्य स्थिती आहे. अतिशय तुम्ही खूप वर जाऊन खूप पाठीच्या कण्याला त्रास द्यायचा नाही तिथपर्यंत. आणि भुजंगासनातून आपण पर्वतासनात येतो किंवा अधोमुख श्वानासन आहे. या पाठीचा कणा हा लांब करायचा आहे आपल्या नितंबाकडे. टाचा जमिनीला टेकतील याचा खूप अट्टहास करू नका. कमरेला थोडा त्रास होत असेल तर किंचित गुडघे वाकायचे अशा रीतीने. आणि पाठीचा कणा आणि तुमचं जे माकड हाड आहे तिथपर्यंतचा कणा पूर्ण लांब झाला पाहिजे. ठीक आहे. अशा रीतीने. आणि मग आता आपण उजव्या बाजूने सुरुवात केलेली आहे. आता उजवाच पाय आपल्याला समोर घ्यायचा आहे. या ठिकाणी तुमच्या पायाचा तळवा आकाशाकडे आणि परत तीच काळजी घ्यायची आहे जी आपण आधीच्या आसनात सांगितली. पाठ खूप खाली किंवा खूप वर घेण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या मांडीच्या ठिकाणी तुमचा पोटाचा भाग हा स्पर्श करेल. हात पूर्ण जात नसतील तर जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे. तर आपल्याला डावा पाय हा सुद्धा समोर घ्यायचा आहे. या ठिकाणी आपलं कपाळ आहे ते आपण आपल्या गुडघ्यांकडे आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि जसं आधी सांगितल्याप्रमाणे थोडेसे गुडघे सुद्धा तुम्ही वाकवू शकता जेणेकरून कमरेवर ताण येणार नाही. परत श्वास घेत हळूहळू यायचंय. खूप जोरात या ठिकाणी यायचं नाहीये. आणि दोन्ही हात परत आपल्या प्रार्थना मुद्रेमध्ये आपण आता डाव्या बाजूने करणार आहोत.
डाव्या बाजूने आपण ज्या उजव्या बाजूला चुका आपण सांगितल्या आहेत त्या सुधारणार आहोत आणि श्वसनाबरोबर आपण सूर्यनमस्काराचा अभ्यास करूया. तर सर्वप्रथम समस्थितीत यायचंय. दोन्ही पाय घट्ट, श्वास घ्या आणि श्वास सोडा. श्वास घेत दोन्ही हात वरती छान पैकी आणि श्वास सोडत दोन्ही हात जमिनीकडे, डोके रिलॅक्स. नंतर श्वास घ्या, अश्वसंचलनासन. श्वास सोडा, दंडासन. अष्टांग. श्वास घ्या, भुजंगासन. श्वास सोडा, पर्वतासन. श्वास घ्या, अश्वसंचलनासन. श्वास सोडा, पादहस्तासन. श्वास घ्या हळूहळू वरती आणि श्वास सोडा. तर अशा रीतीने आपण डाव्या बाजूने योग्य पद्धतीने सूर्यनमस्कार केलेले आहे. तर सूर्यनमस्कार करताना कुठल्या चुका होतात आणि आपण त्या कशा टाळू शकतो याचा व्हिडिओ आपण बनवला. उजव्या बाजूने आपण त्या कंप्लीट एक सूर्यनमस्काराचा सेट आपण केलेला आहे. तर सूर्यनमस्कार हा आपल्या पाठीच्या कण्याला सगळ्या बाजूने हालचाल देणारा प्रकार आहे. पाठीचा कणा म्हणजे योगशास्त्रानुसार आपलं प्राण, ऊर्जा शक्ती तिथे आहे. ज्या वेळेला आपण सूर्यनमस्काराचा अभ्यास करतो तर ही ऊर्जा संपूर्ण शरीरात प्रवाहित होत असते. ज्या ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे तिथे दुरुस्ती होत असते. सूर्यनमस्काराचे फायदे थोडक्यात खूप सारे फायदे, मात्र थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या संपूर्ण निरोगी शरीरासाठी, फक्त निरोगी शरीरच नाही, निरोगी मन नमस्कार आहे. आपली इम्युनिटी पॉवर वाढते. आपल्या शरीरामध्ये आपली हृदय संस्था, पचन संस्थेचं कार्य सुद्धा सूर्यनमस्काराने सुधारत असतं. तर ही शेवटची संपूर्ण महत्वाची माहिती आज आपण शेअर केली. तर सूर्यनमस्काराचा हा व्हिडिओ खास माझ्या व्ह्यूअर्ससाठी. सूर्यनमस्कार हे 5 पासून तुम्ही सुरू करू शकतात. हळूहळू ही संख्या तुम्ही वाढवू शकतात. 10 रिपिटेशन्स, 10 राऊंड्स हे उजव्या आणि डाव्या बाजूने ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस एक राऊंड होत असतो. त्याचा हा व्हिडिओ कुठल्या चुका आपण टाळायच्या आहेत हे आपण बघितलं. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी काही अपलोड केलं तर त्याची माहिती तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि पुढचा व्हिडिओ जर ज्यांना सूर्यनमस्कार कठीण जात आहेत त्यांच्यासाठी सोप्या पद्धतीने सूर्यनमस्कार कसा घालता येईल याचा सुद्धा व्हिडिओ आपण नक्कीच बनवूया. तसं तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा. काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.